आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट कसा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। सर्वप्रथम एका पातेलीमध्ये पाणी हे गरम करायला ठेवून द्यायचं। त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करून आवडीनुसार ह्या पद्धतीने आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत ड्रायफ्रूट्स हे तळून घेणार आहोत। लगेचच त्या तुपामध्ये मंद आचेवरती छान तूप सुटेपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत। रवा हा अगदी थोडासा भाजून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून याला देखील आपण या रव्यामध्ये भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण मॅश करून घेतलेली केळी देखील त्यामध्ये घालून त्याला भाजून घेतले। अगदी थोडं पाणी घालत आपण आता हे शिरा हा तयार करून घेणार। ह्या पद्धतीने आपण रवा हा शिजून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये केशर दूध तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स, वेलची पूड हे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आणखी झाकण ठेवून याला मंद आचेवरती शिजून घेणार आहोत। बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला गोळाचा शिरा हा तयार झाला आहे। रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा।